नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून एक मोठे अपडेट समोर आले आहे। मित्रांनो, घरातील 3 सदस्यावर टांगती तलवार आहे। या तिन्ही सदस्यांना येत्या काही दिवसातच बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागणार आहे। मित्रांनो, या आठवड्यात सर्व घरातील सदस्यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले आहे आणि आता या आठवड्यातील सर्वात नवीन वोटिंग ट्रेड आला आहे, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे सूरज चव्हाण। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातून सूरजला प्रचंड वोटिंग मिळत आहे, त्यामुळे तो नंबर 1 च्या स्थानावर आहे। तर नंबर 2 वरती आहे अभिजित सावंत। मित्रांनो, अभिजित सावंतला देखील प्रचंड मत मिळत आहे। तर नंबर 3 वरती आहे अंकिता प्रभुवालावलकर आणि नंबर 4 वरती आहे धनंजय पवार। मित्रांनो, धनंजय पवार आणि अंकितामध्ये वोटिंगचा जास्त डिफरन्स नाहीये, दोघांपैकी कुणीही कधी खाली येऊ शकतो। पण सध्या अंकिता 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर धनंजय 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आहे पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅन्डीला देखील इतकी वोटिंग नाहीये। मात्र सध्या तो 5व्या क्रमांकावर असून पॅन्डीपेक्षा कमी मतांनी म्हणजेच 6व्या क्रमांकावर आहेत निक्की तांबोळी आणि 7व्या क्रमांकावर अत्यंत कमी वोटिंगनी म्हणजेच एकदम बॉटमला आहे जान्हवी किल्लेकर आणि त्यापेक्षा कमी वोटिंगनी म्हणजेच नंबर 8 वरती आहे वर्षा उसगावकर। ज्यामुळे मित्रांनो, वर्षा उसगावकर, जान्हवी किल्लेकर आणि पंढरीनाथ कांबळे या 3 सदस्यांना टांगती तलवार आहे। कारण निक्कीला पॅन्डीपेक्षा कमी मते मिळाली असली तरी तिने बिग बॉसला भरपूर कंटेंट दिला आहे आणि कंटेंट प्लस वोट बघितले तर निक्की तांबोळी सुरुवातीपासून पॅन्डीचे पुढे आहे आणि विशेष म्हणजे निक्की तांबोळी ही बिग बॉसची आवडती स्पर्धक आहे, ज्यामुळे बिग बॉसला पॅन्डीला घराबाहेर काढून निक्की तांबोळीला ठेवून येथे अनफेअर निर्णय घेऊ शकतात। निक्की ही टॉप 5 मध्ये असणारे हे 100% आहे, ज्यामुळे बॉटमला असणारे जे सदस्य वर्षा, जान्हवी आणि पॅन्डी येत्या काही दिवसातच घरचा निरोप घ्यावा लागेल। तर मित्रांनो, तुम्ही कोणाला सपोर्ट करतात कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।